वाघनखांच्या संदर्भातला कार्यक्रम सुरू झाला। ही वाघनखं आता इथून पुढे काही काळ साताऱ्यात सगळ्यांना पाहायला मिळतील। वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा पाय आणखीन खोलात गेलाय, कारण पूजा खेडकर हिच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। पूजा खेडकरला UPSCच्या कडून एक नोटीस बजावण्यात आली आहे। IAS, IPS आणि IRS या सगळ्या परीक्षा UPSC कडून घेण्यात येतात आणि त्यातली प्रशिक्षणार्थी IAS आहे पूजा आणि याच UPSCने आता पूजाला एक नोटीस बजावली आहे। UPSCच्या तपासात सहकार्य करावं असंही या नोटिसीच्या माध्यमातून बजावण्यात आलं आहे। प्रामुख्यानं पूजानं फसवणूक केली आहे आणि या फसवणुकीच्या संदर्भातनं हा तपास आहे। त्यामुळे UPSCनं पूजा दिलीप खेडकर IAS विरुद्ध कथित बनावट प्रमाणपत्र यासह विविध प्रकारचे मुद्दे लक्षात घेऊन तिची उमेदवारीच रद्द का करू नये या संदर्भातला प्रश्न विचारत भविष्यातल्या सर्व परीक्षांपासून दूर राहण्याच्या संदर्भात सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। याशिवाय पूजा खेडकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि FIR दाखल केल्याची माहिती सुद्धा UPSCनं दिली आहे। त्यामुळे UPSCनं आता थेट गुन्हा दाखल केल्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखीन खोलात गेलाय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे? मिलिंद, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे असं म्हणावं लागेल आपल्याला। UPSCने पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। FIR देखील दाखल केल्याची माहिती UPSCने दिली। त्यांनी म्हटलं की पूजा खेडकर यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्याच्या संदर्भात देखील नोटीस बजावण्यात आली आहे। त्यांनी या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास त्याला बंदी घालण्यात आली आहे। सोबतच या संपूर्ण प्रकरणाचा म्हणजे पूजा खेडकर प्रकरणाचा सखोल तपास UPSCने केल्यानंतर हा अंतिम निर्णय घेतला। त्यानंतर तो निष्कर्ष काढला। त्यामध्ये पूजा खेडकर हिने अनेक वेळा परीक्षा दिलेल्या आहेत। UPSCने अनेकदा परीक्षांचे नियम जे आहे ती डावलून परीक्षा दिलेली आहे अशाही माहिती पुढे आलेली आहे। सोबतच जे अनेक वेळा जी परीक्षा दिली आहे त्यामध्ये UPSCच्या नियमात ती बसत नाही, त्यामुळे तिच्यावरती कारवाई करण्यात येत आहे असं देखील स्पष्ट केलं आहे। सोबत ओळखपत्र बदललेलं आहे, आई वडिलांचे नाव बदललं आहे, स्वतःचं नाव बदललं आहे, फोन नंबर बदलला आहे, पत्ता बदलला आहे, ईमेल ID बदलला आहे आणि सही सुद्धा बदललेली आहे। त्यामुळे ही बनावट स्वरूपाची प्रकरण असल्याचं UPSCने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता पूजा खेडकर हिची नियुक्ती रद्द झाल्याचं जमा आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।